मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातील मुलगी. त्यामुळे कोणत्याही शिक्षकाच्या घरी जे असेल तेच आमच्याही घरी होते. पुस्तके आणि ज्ञान हीच खरी संपत्ती असे आमच्याकडे मानण्यात येईल. लहानपणी मी माझ्या आजी आजोबांजवळ एका लहानशा खेड्यात राहत असे. गावचे लोक माझ्या आजोबांना कसा मान द्यायचे ते अजूनही मला आठवते. आमचे आजोबा बसलेले असायचे. त्यांच्या हातात एक पुस्तक असायचे. गावातील अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला मागायला यायचे. गावातला सर्वात श्रीमंत माणूस जरी आमच्या दारावरून जात असला तरी सुद्धा तो आजोबांना आदराने नमस्कार करून जाई. मी एकदा त्यांना विचारले, शिक्षकांना एवढा मान का द्यायचा असतो? त्यावर ते हलकेसे हसले आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. महाभारतातील पराक्रमी योद्धा अर्जुन त्याच्या मित्रांसमवेत बसला असताना त्याला त्याच्या मित्रांनीही हाच प्रश्न विचारला. आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याविषयी तुला एवढा आदर का वाटतो? द्रोणाचार्य वृद्ध होते, निर्धन होते आणि त्यांच्या मालकीचे कोणतेही राज्य वगैरे नव्हते. तरीही अर्जुन नेहमीच नम्रपणे त्यांच्या पायाशी बसत असे. अर्जुन म्हणाला, या जीवनात सर्वच गोष्टी नाशवंत आहेत. आपण आपल्या जवळील कोणतीही गोष्ट इतरांना दिल्याने ती आपल्याकडून जाते, कमी होते. मग ती हिरेमाणकं असोत, सोनं नाणं असो, नाहीतर जमीन असो. एवढंच काय, सौंदर्य सुद्धा कालांतराने कमी होत जाते. फक्त एकच गोष्ट अविनाशी आहे, ती म्हणजे ज्ञान. तुम्ही जेवढं ते भरभरून दुसऱ्याला देत राहाल तेवढं ते वाढत जातं. गुरु हा शिष्याला सतत ज्ञान देत असतो. म्हणून माझ्या दृष्टीने गुरु हा सर्वात श्रीमंत असतो आणि म्हणूनच गुरुजींना किंवा शिक्षकांना एवढा आदर मिळतो. त्यांच्याकडे किती धनसंपत्ती आहे त्याच्यावर तो अवलंबून नसतो. शिक्षक हे ज्ञानाचं निधान असतं. माझे आजोबा अत्यंत साधे आणि शिस्तप्रिय होते. त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. लहानपणी घराबाहेर पडून मी सर्वात लांबची चक्कर पहिल्यांदा मारली ती आमच्या गावच्या वाचनालयात. मी पुढे आयुष्यात ज्या अनेक वाचनालयांमध्ये पाऊल ठेवले त्यातील हे पहिलेच होते. एकदा संध्याकाळच्या वेळी मी आणि आजोबा घरी निघालो होतो. माझ्या आजोबांना अंधारात नीटसे दिसत नसे, त्यामुळे मी त्यांना हाताला धरून नेत होते. त्यांनी अचानक मला विचारले, हे बघ, मी आता कवितेची एक ओळ म्हणतो, तू ती कविता पूर्ण करशील. चांगली प्रसिद्ध कविता आहे. मी म्हणाले, प्रयत्न करीन. आम्ही हा खेळ खूपदा खेळायचो, त्यामुळे माझ्या कितीतरी कविता पाठ झाल्या होत्या. ते म्हणाले, जर मला पंख असतील तर? मी डोळ्याची पापणीही न हलवता क्षणार्धात म्हणाले, मी शेजारच्या गावच्या वाचनालयात जाईन, खूप खूप पुस्तक वाचीन. माझ्या तोंडचे शब्द ऐकून माझे आजोबा चालता चालता थांबले. ते म्हणाले, परत म्हण बघू. मी परत तीच वाक्ये उच्चारली, मी शेजारच्या गावच्या वाचनालयात जाईन, खूप खूप पुस्तकं वाचीन. त्यावर त्यांना हसू आले. काय मजेशीर पद्धतीने कविता पूर्ण केलीस ग तू. पण काय ग, तुला मूळ कविता माहित आहे का? जर मला पंख असतील तर मी निळाभोर विस्तीर्ण आकाशात उडेन, या धर्तीवरची सुंदर ठिकाणे पाहीन, या भूमीवरच्या थोर लोकांना भेटीन, मी गुप्त खजिन्याचा शोध घेईन. माझे आजोबा एकदम अबोल झाले. आम्ही घरी पोचल्यावर त्यांनी चटई अंथरली, त्यावर ते बसले आणि त्यांनी मला जवळ बोलावले. ते खूप थकले होते, तरी पण त्यांचा चेहरा उजळून निघाला होता. त्यांनी माझा चिमुकला हात हातात घेतला आणि म्हणाले, तुला माहित आहे, अमेरिकेत अँड्र्यू कार्नेगी नावाचा फार थोर माणूस होऊन गेला. तो कोट्याधीश होता, पण त्याने आपल्या मृत्यूपत्रात असे लिहिले होते की माझी सगळी धनसंपत्ती माझ्या मुलांना न देता अमेरिकेतील जास्तीत जास्त खेडेगावांमध्ये
वाचनालय बांधण्यासाठी खर्च करावी. मी अजून किती वर्षे जगेन ते काही सांगता यायचं नाही, पण आज तू ज्या पद्धतीने कविता पूर्ण केलीस त्यावरून तुला वाचनाची किती आवड आहे हे माझ्या लक्षात आलं. मला एक वचन दे, तू मोठी झालीस आणि समजा तुझ्या सर्व गरजा भागून तुझ्याकडे जास्तीचे पैसे शिल्लक राहिले तर तू निदान एका तरी वाचनालयाला पुस्तक घेऊन देशील. मी आजोबांना वचन दिले होते, एका तरी वाचनालयासाठी पुस्तके देईन. आजोबांच्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी ते वचन मला आठवले आणि पुढील आयुष्यात इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अशी 10,000 वाचनालये बांधली आहेत.